तर नमस्कार मित्रमंडळी, तुमचे सहर्ष स्वागत आहे आपल्या नोकरी महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर. तर माझ्यामार्फत एक परिपत्रक जाहीर झालं आहे विद्यार्थी मित्रांनो. ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन छात्रवृत्ती MGRPF 2021, 2022, 2023च्या विद्यार्थ्यांना संशोधन प्रगती अहवाल सादर करावा याबाबत मुदत देण्याबाबत हे परिपत्रक आज जाहीर झाले विद्यार्थी मित्रांनो. या परिपत्रकामध्ये काय दिले आपण संपूर्ण माहिती आता जाणून घेणार आहोत. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर या परिपत्रकामध्ये महाज्योतीने म्हटले आहे की उपरोक्त विषयान्वये करवण्यात येते की महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूरमार्फत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन छात्रवृत्ती 2021, 2022 व 2023च्या पात्र विद्यार्थ्यांद्वारे माहे जानेवारी ते 2025 पर्यंत या कालावधीतील 6 संशोधन अहवाल दिनांक 30/7/2025 पर्यंत महाज्योतीच्या कार्यालयात सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु PhD संशोधक विद्यार्थ्याचे RAC झालेल्या नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी केलेल्या विनंतीनुसार जानेवारी ते जून 2025 या कालावधीतील 6 संशोधन प्रगती अहवाल सादर करण्याकरिता दिनांक 18/8/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तर विद्यार्थी मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन छात्रवृत्ती 2021-22-23च्या जे पात्र उमेदवार झाले जानेवारी ते 2025 पर्यंत हे 6 संशोधन हे अहवाल तुम्हाला 30/7/2025 पर्यंत तुम्हाला सादर करायचे होते. परंतु ते यासाठी तुम्हाला आता महाज्योतीने डेट वाढवली आहे, कारण PhD संशोधक विद्यार्थ्याचे RTA झाल्या नसल्यामुळे तुम्हाला ती डेट वाढवण्यात आली आहे. त्यामध्ये 18/8/2025 पर्यंत तुम्हाला मुदतवाढ देण्यात आली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हे एक महत्त्वाची माहिती होती विद्यार्थी मित्रांनो, जी तुमच्यापर्यंत मला पोहोचायची होती. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशाच माहितीसाठी नोकरी महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे तुम्हाला याची PDF सुद्धा माझ्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. त्याचे नाव आहे नोकरी महाराष्ट्र. तर लगेच तुम्ही ते जॉईन करून घ्या. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय शिवराय.